माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे लेन्सचे प्रकार, मोतीबिंदूचे ऑपरेशनचे प्रकार आणि त्याची कॉस्टिंग, यामध्ये बरेच लोकांचे असे प्रश्न आहेत की त्यांचं ऑलरेडी मोतीबिंदूची सर्जरी झालेली आहे आणि आता ती लेन्स आपल्याला बदलता येईल का? तर लक्षात ठेवा, मोतीबिंदूची सर्जरी एकदा चांगली झाली की परत त्याला करायची गरज नसते. दुसरी गोष्ट, जी लेन्स तुमच्या डोळ्यामध्ये इंट्राऑक्युलर लेन्स जेव्हा मोतीबिंदू काढला जातो आणि नवीन लेन्स टाकल्या जाते, ती लेन्स परत आयुष्यात दुसऱ्यांदा बदलायची गरज पडत नाही, कारण की ती गरजच नसते ती बदलायची. त्याच्यावर छोटीशी जाळी वगैरे येऊ शकते, पण ती लेझरच्या द्वारे तुम्ही स्वच्छ करू शकता. परंतु जुनी व्यवस्थित असलेली लेन्स काढून खूप आम्ही साधी लेन्स टाकली वगैरे असेल पण तुम्हाला छान दिसत असेल, तर कृपया त्या भानगडीत पडू नका. कुठलीही लेन्स बदलायची गरज नसते, ती आयुष्यभर तुमच्या बरोबर राहते. तिसरी गोष्ट, पण काही लोकांना त्या लेन्सेसचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा काहीतरी ती लेन्स खाली सरकलेली असू शकते किंवा वेगवेगळे कारण असू शकतात. त्या केसेसमध्ये आम्ही लेन्स बदलू शकतो किंवा ती चेंज करून नवीन टाकू शकतो. बऱ्याच वेळेस असं पण होतं की ऑपरेशनमध्ये ती लेन्स बरोबर बसलेली नसते, तर त्या केसेसमध्ये पण आम्ही ऑपरेशन करूनच ती लेन्स बदलून नवीन टाकू शकतो किंवा तीच लेन्स फिरून व्यवस्थित करून त्याच जागी व्यवस्थित बसू शकतो. तर लक्षात ठेवा, तुमचं ऑपरेशन झालंय आणि तेव्हा जी लेन्स टाकलेली आहे, ती लेन्स टाकून चष्मा लावून तुम्हाला दिसत असेल, तर ह्या लेन्स बदलण्याच्या भानगडीत पडायची गरज बिलकुल नाही. जर त्या लेन्समुळे काही प्रॉब्लेम वाटत असेल, तरच युजुअली लेन्स बदलायचं ऑप्शन असतं. म्हणून आम्ही वारंवार सांगतो, की मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण करतोय, तर ते विचारपूर्वक करावं. कारण की ते ऑपरेशन एकदाच होतं आणि ते ऑपरेशन एकदा चांगलं झालं, की तुम्हाला आयुष्यभर त्या डोळ्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. धन्यवाद.